कोल्हापूरमधून कोल्हापुरात बीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग करण्यात आलेलं आहे। कृषी महाविद्यालयातला हा प्रकार आहे। रॅगिंग करणाऱ्यांच्याकडून महाविद्यालय परिसरामध्ये तोडफोडही करण्यात आलेली आहे, मात्र महाविद्यालयाने या सगळ्याकडे दुर्लक्ष केलंय। कोल्हापुरात बीएससीच्या विद्यार्थ्यांच्यासोबत रॅगिंग करण्यात आलेलं आहे। कृषी महाविद्यालयातला हा प्रकार आहे। कोल्हापुराच्या कृषी महाविद्यालयात बीएससीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत रॅगिंग करण्यात आलेलं आहे। रॅगिंग करणाऱ्यांच्याकडून महाविद्यालय परिसरामध्ये तोडफोडही करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती, काय अपडेट्स? राजकमल, कोल्हापुरातल्या कृषी महाविद्यालयात हा प्रकार घडलेला आहे। स्वप्नील कंसे हा विद्यार्थी होता। त्या विद्यार्थ्यांनी इन्शर्ट का केला नाही, शिवाय रेल्वे सारखं चालून दाखव, या कारणावरून सिनियर विद्यार्थ्यांनी त्याच्याशी रँकिंगचा प्रकार केला। त्याने याला नकार दिल्यानंतर त्याला मारहाणीचाही प्रकार घडला। यातून 2 गटात वाद झाला आणि कॉलेजच्या साहित्यांचीही तोडफोड मोठ्या प्रमाणात झाली। महाविद्यालय प्रशासनाने मात्र या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता। मात्र भाजपच्या काही कार्यकर्त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला जाऊन याचा जाब विचारला। शिवाय त्या जो इंदापूरचा विद्यार्थी होता स्वप्नील कंसे, त्याने आपल्या पालकांना हा प्रकार कळवला आणि त्याचे पालक महाविद्यालयात आल्यानंतर मग याची दखल घेण्यात आली। मात्र महाविद्यालय प्रशासनाने याबाबत विद्यार्थ्यांच्या मात्र काहीही कारवाई केलेली नाही। ज्ञानेश्वर, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती दिली। तर महाविद्यालय प्रशासनाने आतापर्यंत या सगळ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये। कोल्हापुरात बीएससीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत रॅगिंग करण्यात आलेलं आहे। कृषी महाविद्यालयातला हा प्रकार आहे। तसंच रॅगिंग करणाऱ्यांनी या महाविद्यालय परिसराची तोडफोडही केलेली आहे।